सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शिर्या शिर्या ए शिर्या शिर्या उठ 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 वाजले बघ किती उठ शिर्या अरे जायचं नाही का तुला हा असं करू नको बाळा उठ 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 झोपू दे का अरे उठ ना काम का विचार करतोय मी कसला विचार करतोयस हा ऑफिसला जायचं की नाही हो का मग तू विचारच कर आणि मग कळव हा कुणाला तुला नाही बाबांना मी बाबांना जाऊन सांगणार आहे की शिर्या विचार करतोय कळलं चल उठ या उठलो कशा स्थिरता म्हणून नाही करेक्ट हसल खाशील तू मला अगं नाही ग काही इलाज नाही त्याला सगळं राजकारणच अस्थिर झालेलं आहे अहो मी राजकारणात ते सोडा बरं अगं मी शिर्याबद्दल बोलतेय काय झालं शिर्याला अहो आळशीपणा नुसता दांडी मारायला निमित्त शोधत असतो अहो लहान मुलगा आहे का हा कधी याला अक्कल येणारे देव जाणे येईल जर आईच्या पदराखालनं बाहेर आला ना की येईल अक्कल पण आता तो आईच्या पदराखालनं बाहेर कधी येणार ते अहो म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला मी बिघडवलंय त्याला काय मी बिघडवलंय वा हे बरं सगळ्यांचं सगळं करून करून दोष मला जपला अगं तसं नाही श्यामल अगं मी गंमत केली ग अजिबात नाही ही गंमत वगैरे काही नव्हती हा तुम्ही बोला ना एकदा त्याला कधी बोलता का शिस्त लावणं हे वडिलांचं सुद्धा काम असतं की नाही हो बोलेन ना मी हा पण काय आहे की मी बोलायला लागलो ना की तू त्याची बाजू घेऊन मांडणार अगो बाई म्हणजे मी तुमच्यात मध्यस्थी केली त्याचा असा अर्थ काढला तुम्ही हे फारच झालं बरं का हा चल चला चला श्यामल उशीर झाला आता तयार आहे ना टिफिन चल निघतो बाय बाय चला अरे श्रीलेश कधी आलास आत्ताच गुड हे बरं काल फाईल दिलीस का जोशीला ओ शिट विसरलो व्हेरी गुड अरे हे बघ काल एक माणूस आला होता आणि तो तुझी चौकशी करत होता माझी चौकशी हो रे कोण होता ॲज युजल विसरलोय ग्रेट यार थँक्यू मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती थँक्यू मिस्टर श्रीलेश टिपरे येस मी श्रीनिवास देसाई गिरवाणी क्लबचा कोच हा नमस्कार थोडं बोलायचं होतं बोला ना घ्या तिकडेच ठेवा हा बादली उशिरा नका येत जाऊ काय ते कपड़ा मैम साहब भैया जी क्यों हंस रहे हो हाँ कल शाम को आने वाले थे ना ये आने का टाइम है 2 बार मैं चक्कर लगा के अब कल से कपड़ा नहीं अभी भी नहीं मिलेगा जाओ तुम अरे गलती हो गई क्या गलती होगी हाँ अब पार्लर लगाने वाले हो ना मुझे मैम साहब बिटिया का गौना है ना हाँ। बहुत काम पड़ा है घर में तो अच्छा। इसके वास्ते गलती हो गई माफ कर दो ऐसे नहीं मैं अभी कपड़ा बिल्कुल देने वाली नहीं अरे थी नहीं, कल शाम ऐसे को कैसे देखो चलेगा? जो टाइम तय हुआ है तभी आने का एक ऐसे कहूँ- किटकिट नहीं करना है जब बिल लेना हो तो कैसे टाइम पे आते हो अरे नहीं। हाँ ये क्या है ये 2 शर्ट हाँ ये बटन वटन तोड़ के लाए हो ना हाँ लाए हैं। हाँ? अरे नहीं मैडम कैसे लाएंगे और लाल शर्ट कहाँ गया शिरा का लाल शर्ट बिटुआ का ना लाता हूँ दोपहर को लाता हूँ ना क्यों रखा क्यों है दुकान में हाँ? गलती हो गई हाँ रुको जरा हेलो हाँ हाँ? श्यामला आबा हाँ श्यामला बोलते हैं कसे आहात तुम्ही बरे बरे हो ना हाँ पथ्य वगैरे कसं चाललंय हो सगळं अगदी इकडे व्यवस्थित चाललेलं आहे बर बर काय सकाळी वॉक बीक चालू आहे ना परवा
परवा प्रमोदला घेऊन गेलो होतो सक्तीने. हा एका फेरीत नुसता कासावीस झाला. आता नुसतं मुलांना पळताना बघतो, त्यानेच व्यायाम होतो असं म्हणतो तो. अगं बाई खरंच की काय? हा आणि काय म्हणते अपूर्वा? बरी आहे बरी आहे. अगं तिला मी नुसतं म्हटलं मला अंजीर आवडतात, तर अख्खी करंडी घेऊन आली अंजिराची. बरं नाही मी 2च खाल्ले, सारक म्हणून. बरं त्या दिवशी चूर्ण खाल्लंच नाही. अगं बाई मग काय केलं बाकीच्या अंजिरांचं? प्रमोदची बायको म्हणाली अंजिराची बर्फी करते, हा आणि प्रमोदची धाकटी म्हणाली की ते अंजीर कुस्करून हातापायांना लावा. कशाला ते? ती ब्युटिशियन आहे ना, काहीतरी तिथे एक्सपेरिमेंट चालू असतात, प्रयोग वगैरे. त्यांनी होतं काय माहितीये का, अंजीरचं कुस्करून हातापाय लावलं की ते त्वचेचा कोरडेपणा जातो, त्वचेचा. तिने चोळली ना माझ्या हातापायाला, आणि रात्रभर ते तसं ठेवलं मी. आणि मुंग्या आल्या, म्हणजे डाव्या त्याला खऱ्या मुंग्या आल्या आणि उजव्या पायाला खोट्या मुंग्या आल्या. खोट्या मुंग्या म्हणजे ते पाय आपटून जातात ना, त्या मुंग्या. डाव्या त्याच्या मुंग्या खऱ्या. हळूहळू ना सगळ्या फिरत होत्या. बरं अंजिराच्या बर्फीचं काय झालं? काही कळलं नाही मला. का हो? रात्री झोपताना अंजिराचा पदार्थ दिला होता, असा लिबलिबीत होता असा. बर्फी होती की आईस्क्रीम होतं, मला शेवटपर्यंत कळलं नाही. तुम्ही जास्त खाल्लं नाहीत ना आबा, कारण तुम्हाला त्रास होतो घशाला. नाही जरासं खाल्लं मी. नक्की? परत ठेवतो. नाही घशाला त्रास, परत खाल्लं आईस्क्रीम, घशाला त्रास वगैरे कसा. जे तुम्ही नक्कीच खाल्लं बरं का? नाही झालं. ठेवतो मी तो. हा ठेवा ठेवा. हा तो वो शिरा का लाल शर्ट है, जल्दी से लेके आओ, वो मेरे डोका खाता है. अरे लाता हूँ ना मैडम, काहे को गुस्सा करती है? गुस्सा मत दिलाओ भैया जी. अरे नहीं भाई, गुस्सा थूक दो मैम साहब. हाँ. गुस्सा बहुत बुरी चीज है ना. हाँ वो सीविंग वाली अठौलन मैडम है ना, हाँ तो वो देखो कितनी दुबली हो गई. चुप चुप करो भैया गुस्सा जी. करके करके बहुत बुरी चीज है गुस्सा. गुस्सा दिलाना भी बुरी चीज है. हाँ कपड़े ठीक से लाओ, नहीं तो मैं दे दूंगी नहीं. कपड़ा बंद अरे एकदम. काहे को गुस्सा करती है जयराम जी की. हाँ ओ बेटी को आशीर्वाद देना. हॅलो आई हा शिर्या बोल. काय कामात आहेस? नाही रे, तो धोबी आला, कचरेवाला पण आला. बरं त्या धोब्याला सांगितलंय लाल शर्टचं मी. आई एक सॉलिड न्यूज आहे, सॉलिड गुड न्यूज आहे. काय आहे? हो अगं गिडवाणी क्लब तर्फे मला नोकरीची ऑफर आली आहे. अगं बाई खरं का? मग बरं आहे का ते? बरं अगं सॉलिड आहे, यापेक्षा जास्त पगार, आणि त्यांच्या क्लब तर्फे मला खेळायला मिळणार. अगं बाई खरंच की काय? पण मग तू भेटायला गेला होतास? स्वतः कोच भेटून गेले मला. हो हो पण आई बहुधा त्यासाठी या नोकरीवर पाणी सोडावं लागेल असं वाटतंय. हॅलो हॅलो आई काय झालं? नाही हे बघ शिर्या, तू काय निर्णय घ्यायचा ते बाबांशी बोलून घे बर का. काय रे? ए शिर्या ऐकतेस ना तू? हो हो चालेल. हा ठेव. हो हो ठेव. मी तुला म्हटलं होतं ना, मला 100% माहिती होती. अरे मला पण माहिती होतं रे, एवढं न कळलं का बावळ. अरे मला तर खात्रीच होती. येस, अरे मॅनेजमेंटनी पहिल्यांदा योग्य निर्णय घेतलेला आहे. करेक्ट, मलाही तेच वाटतंय. ओ गवस, काय झालं काय? काय झालं? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही? आम्हाला कसं कळणार? तुम्ही सांगाल तर कळणार ना. आम्ही पण आहोत ऑफिस मध्ये. बरं बरं सांगतो ऐका. आपल्या कंपनीला 7.5 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. वाव, दॅट्स ग्रेट. अगं पुढे ते जास्त महत्वाचं आहे, आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला टिपरे साहेबांमुळे मिळालंय. काय सांगताय काय? मग आत्ताच खबर लागली. शेखर आला ना की वी मस्ट कॉंग्रॅच्युलेट. येस येस, Of course. आला शेखर. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन.
कॉंग्रॅच्युलेशन. अरे काय झालं पण काय झालं सांगा ना. अरे काय झालं म्हणजे व्हीएस इंटरनॅशनलच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल. हो अरे बाबा अजून ऑफिशियल अनाउन्समेंट व्हायची आहे त्याची. ती होईल रे. अरे ही बघ आली ऑफिशियल अनाउन्समेंट आली. एक मिनिट. हॅलो हॅलो शेखर. आबा हा बरं झाला भेटलास. अरे मोबाईल लागत नाही तुझा. हो ती बॅटरी डाऊन झाली. बरोबर. काय म्हणताय तुम्ही गेला होतात का कोथरूडला. हो हो कालच आलो रे मी. कसा आहे रमेशचा नवीन बंगला. हा उत्तम आहे. आपल्या छायाचा मुलगाच आर्किटेक्ट होता ना. हो 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 भेटला का तो. नाही नाही अरे तो मुंबईला गेलाय. काय सांगताय. बरं सांग मला. मी कधी येऊ. कुठे मुंबईला रे. अहो असं काय करता आबा. ती वैद्याची ट्रीटमेंट चालू आहे ना तुमची अजून. संपेल उद्या परवा. बरं आपण मग नंतर बघू. हो टिपरे साहेब मोठ्या साहेबांनी बोलवलं तुम्हाला. बरं काय रे. ते पुनावाला साहेब आलेत ना म्हणून बोलवलं. कोण पुण्यावाला. मी पुण्यात बोलतोय मला पुण्यावाला म्हणतो काय रे. ऐकलं मी. अहो आबा तुम्हाला नाही. आबा मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा नंतर करतो. हा बरं अच्छा हा. कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन. हो लहान आहेत का आता. काही मला शेकाला मानलं पाहिजे. अरे शेकाला जेव्हा प्रमोशन मिळालं ना तेव्हाच मला कळलं की आपल्या कंपनीची आता भरभराट आहे. येस. हो हळू जरा. वैताग आला यार. काय झालं का एवढं पिसटलायस. अरे मगापासून बाबांना ट्राय करतो फोन लागतच नाही. नॉट रिचेबल. अच्छा ते सांगायला का. हो रे. बघ माझं ऐकशील तर फोन करू नकोस. मग तिकडे डायरेक्ट जा आणि त्यांच्याशी बोल. आत्ता. हो हे बघ या असल्या गोष्टी फोनवरती बोलायच्या नसतात. तू एवढा मोठा डिसिजन घेतोयस तेव्हा तुला तिकडे जावंच लागेल. राईट यार. बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलतो. गुड. अरे पण इथे तू काळजी करू नकोस. मी आहे ना. चल चटक. थँक्स यार. चल बाय. मी कळवतो तुला. शिव. चला तू माझं जेवण झालं. मी डबा विसरून घेतो. आमचे पण डबे विसर असतो बघा. तुला माहितीये का तू आता जिथे बसलेस ना तिथे पूर्वी एक केबिन होती. इथे. हो म्हणजे ही बाजू नव्हती जिथे एक्झिट होती. मग असं कधी झालं. झालं हळूहळू. हळूहळू म्हणता सगळं ऑफिसच बदललं. म्हणजे मूळ ऑफिस ज्याने बघितलंय ना तो आता ओळखणार पण नाही. अरे ऑफिस बदललं पण माणसं बदललेत का. छा. ऑफिस बदललं रे पण माणसं बदलता आली पाहिजे. माणसं बदलता कामा नयेत असं म्हणायचं होतं मला. हो टिपरे साहेब तुमचा मुलगा श्रीलेश तुम्हाला भेटायला आलाय. शिरे आलाय कुठे बाहेर आहे. आणतो मी त्याला. तू जरा बसव त्याला. मी आलो. साहेब तुम्हाला काय होतं. अरे हो एक थंडगार पैकी मस्त पैकी बाटली आण बघू. काय श्रीलेश टिपरे आज इकडे कसा काय दौरा. सहज म्हणजे बाबांना भेटायला. काय इमर्जन्सी. नाही सहज. अच्छा बरं कसे आहेत. म्हणजे मूड कसा आहे त्यांचा. अरे मूड काय विशेष. म्हणजे महत्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं बोलायचं होतं. ते आले बाबा. काय झालं. तुम्हालाच भेटायला आलो. अच्छा बाबा म्हणजे काम आहे. म्हणजे बाबा महत्वाचं बोलायचं आहे. अच्छा तू एक काम कर माझ्या जागेवर बस. हा बोलत बस. मी जरा दमन येतो. हा चल बस रे बस. बाबा बोला काय पैसे हवे होते. नाही मग बाबा आज गिडवाणी क्लब तर्फे ना त्याचा कोच आला होता ऑफर घेऊन. कोण. अहो श्रीनिवास देसाई. काय म्हणाला. अहो नोकरीची ऑफर घेऊन आला होता. कसली. अहो त्यांच्याकडे जॉब करायचा बाबा. आणि त्यांच्या क्लब तर्फे ना मला क्रिकेट खेळायला देणार आहे ते. आणि मग ही आहे ती नोकरी. ती सोडायची ना बाबा. आमच्या क्लब मध्ये काय दम राहिलेला नाही हो. अहो सगळी मनमानी चालते. आई शपथ सांगतोय बाबा. बाबा बघा ना मला किती प्रॉमिस केली होती पण काहीच नाही. ना माझा पगार वाढवला ना मला क्लब तर्फे खेळायला देत आहेत. नाही शिर्या काय आहे की तू या क्लबची जरा नीट चौकशी केलीस का. म्हणजे चौकशी करून मग तू निर्णय घ्यावास असं मला वाटतं. काय शिर्या हे बघ
हे जे नवीन क्लबवाले आहेत ना ते परत पहिल्या लोकांसारखेच वागणार नाहीत कशावरून? तेव्हा तू जरा नीट चौकशी कर. हे बघ असं आहे की हे बघ, मी तुला एकदम नर्वस करत नाहीये, पण जरा नीट चौकशी कर ना. हातचं सोडून पळत्याच्या मागे धावण्यासारखं होईल ना हे. म्हणून तू जरा सगळ्या बाजूने नीट विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. हा पोरगा मला फार आवडतो. किती गोड आहे बघ. आणि आज्ञाधारक पण आहे. वडिलांना कसा रिस्पेक्ट देऊन बोलतोय बघ. काय आहे त्याचं बोलणं? संस्कार रे, संस्कार आहेत हे. आता आपली मुलं आपल्याला उद्या विचारणार पण नाहीत. हो, आपण आधी लग्न जमवा, लग्न कर आणि मग मुलांबद्दल बोला. आपली मुलं म्हणजे काय काय चाललंय काय एवढं महत्वाचं? अरे काहीतरी महत्वाचं काम आहे त्याचं, म्हणून तो बाबांना भेटायला आलाय. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ शिर्या, तू जरा गप्प बस. जास्ती बडबड करू नकोस, कळलं? पण बाबा मला काय वाटतं? अरे काय वाटतं? तो मनोज सांगणार आणि तू त्याचं ऐकणार. काय हे? बाबा आणखीन खूप जणांकडून ऐकलंय मी. म्हणजे कोण? तुझे ते गोट्या बिट्या मित्र तेच ना? त्यांना काय स्वतःची अक्कल आहे का? त्याने अजून तिसऱ्यांदा ऐकलं असणार. हे बघ, मला हे असलं काही ऐकायचं नाही. पण बाबा मला काय वाटतं? शिर्या, 4 मूर्खांचं ऐकून तू हातात असलेली नोकरी सोडणार आहेस का? शेखर केवढं नाही, जरा सांगा यांना. नोकरी सोडायला निघालायत हे हातातली. इथे लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि अरे पण त्याला चांगली नोकरी मिळते ना. आम्ही तेच म्हणतोय. ती शिर्या, दुरून डोंगर साजरे असतात. चौकशी केलीस का तू? मला काही सांगू नकोस तू. एक मिनिट शिर्या, आपण एक काम करूया, चहा पिऊन येऊया. हा शेखर, मी जरा याला घेऊन जातो. हा चल. ओके, बस तू बस शेखर, बस. चल. माझी इतकी पंचायत झाली तिथे. अचानक हा ऑफिस मध्ये माझ्या समोर येऊन उभा. बरं, तिथे सगळ्या लोकांसमोर मला त्याला काही सांगता येईना ना. हे म्हणजे ना श्यामल, त्या राजकारणी लोकांसारखं झालं. आधी या पक्षामध्ये, मग त्यांनी तिकीट दिलं म्हणून त्या पक्षामध्ये. काय नाही, ही धरसोड वृत्ती आहे ना, ह्याचा कधीतरी एकदा घात. सांगूनही ह्या पोराला काही कळत नाही. शिर्या, झोप येत नाही का तुला? काय झालंय ऑफिसमध्ये? काय होणार? तुझा सल्ला ऐकून गेलो आणि तिथे सगळ्यांच्या समोर. आई, तू मला सांग, तुला काय वाटतं की मी आयुष्यभर जिमखान्यातच मरावं का? अरे असं कसं वाटेल मला? बाबांना ते वाटतंय ना. नाही रे, स्वतः मोठ्या तोंडाने सांगत असतात की माणसाने नेहमी प्रगती करायला हवी, आणि आम्ही असे काय प्रयत्न केले की लगेच आम्हाला लेक्चर. आता त्यांची सवय तुला माहिती आहे ना. सोडून दे ना. कन्फ्युज झालोय मी, डोकं भणभणतंय माझं. चूक काय ना ते सगळे सांगतील, पण बरोबर काय ते कुणीच सांगणार नाही. झोप उडाली आहे माझी, सांगून ठेव. अरे पण मग तुला असं वाटतंय का त्यांची झोप नाही उडाली आहे म्हणून त्यांना शांत झोप लागणार आहे का? संध्याकाळपासून अस्वस्थ आहेत ना ते. बोलायचंय तुझ्याशी त्यांना. पण तू आता काय बोलायचं माझ्याशी? एवढे बोलले ना मला, आता अजून काय बोलायचं? बरं, मग तुला ऐकायचं नसेल तू आधी शांत जाऊन झोप. असं विचार करत इथे उभं राहू नकोस. इथे येतील ते. या बसा. अरे बस रे, तुझ्याशीच बोलायला थांबलो होतो. बाबा सकाळी. बोल. अरे बोल ना. अरे सकाळी मी तुला बोलायला संधीच दिली नाही म्हणून तू माझ्यावर रागावला असेल ना. बोल ना. पण काय
सकाळी तू जे काही बोलणार होतास ना ते मला आधीच माहिती होतं. नाही, ते गिडवाणी क्लब बद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडणारा माणूस जी कारणं देतो ना त्याबद्दल म्हणतोय मी. आता तू मला विचारशील की हे मला कसं कळलं. अरे कारण मी सुद्धा यातनं गेलोय ना. त्यावेळी आबा सांगायचे पण तेव्हा लक्षात यायचं नाही ना कारण सगळा उत्साह होता त्यावेळी. उत्साह कसला, ओव्हर कॉन्फिडन्स होता. तुला सांगतो शिर्या, ही ओव्हर कॉन्फिडन्सची झिंग असते ना ती अशी तोंडावर पडल्याखेरीज उतरतच नाही. खरंच. अरे तब्बल 9 वेळा तोंडावर पडल्यानंतर माझी उतरली. म्हणजे तुम्ही 9 नोकऱ्या सोडल्या. तुला सांगतो पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की ती मागची नोकरी जास्ती बरी होती. पण तोपर्यंत उशीर झालेला असायचा. अरे काय शिर्या, त्या काळामध्ये नोकऱ्या अशा अवेलेबल होत्या ना. आता ही परिस्थिती एवढी कठीण आली की आणि मग अशा परिस्थितीमध्ये तू हातातली नोकरी सोडून त्या म्हणून जरा चिडचिड झाली माझी. आणि तुला खरं सांगू का, अरे मी तुझ्यापेक्षा स्वतःवरच जास्ती चिडलो. म्हटलं माझा हा दोष तुझ्यामध्येही उतरला की काय. माझ्यामुळे तुझं कसलंही नुकसान झालेलं मला अजिबात चालणार नाही. नाही होणार बाबा, प्रॉमिस. यापुढे पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाऊलच नाही उचलणार. तुम्हाला त्रास नाही होणार बाबा. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.